हॅलो फ्रेंड्स, आपण इथे बघतो लसूण मेथी. तर मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं होतं आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे. लसूण, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि एक स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ही मेथी आपल्याला झाकून 5 ते 10 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे. मेथीमधलं पाणी आटलं पाहिजे. नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला लसूण, लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि 1 चमचा बेसन घ्यायचं आहे. बेसन खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट, धने जिरे पूड, हळद आणि थोडीशी घरची चटणी टाकून घ्यायचे. हे चांगलं परतल्यानंतर त्याला तेल सुटलं पाहिजे. तेल सुटल्यानंतर जी आपण मेथी साईडला काढून ठेवली होती ती त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ती परतून घ्यायची. आपली लसूण